श्रोते हो नमस्कार. आज आपण श्रवण करणार आहोत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. श्रवण करूयात. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाल्यावरी अशुभ गे जाते दुरी. हा अनुभव संतांचा, त्या संत वाक्यी भरवसा. मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संताच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी न करावा या जाणले करावर. बालकाचे हीनपण, माते लागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकट लाला घरी, राहिली समर्थांची स्वारी. तई अपूर्व एक घडली खरी, गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस, कणसे मक्याची खावया बहुत मंडळी बरोबरी. कणसे खाया आली खरी, विहिरीपासी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार. गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आगट्या पेटल्या एकसरा, अजमासे हो 10-12. तेने डोंब झाला खरा, गगनोदरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहळ लागलेले. चिंच वृक्षावरी भले, त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळवणी. कणसे ठिकाणच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याचा करून बुरखा, कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निजचित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहळ तेही मीच बनलो. कणसे खाया मी झालो, कणसे तेही रूपे माझे. ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची, काय वर्णन करावी. माशा चावता वरच्यावरी, परीनु तो परवा करी. त्यांचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातूर. बंकटलालाचे अंतर, दुःखे व्याकुळ झाले की हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणले समर्थाला. कणसे मक्याची खावयाला मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण झालो. एका शिष्यपण माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणवनंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघून, बसा मोहळी जाऊन. माझ्या बंकटा कारण तुम्ही कोणी न चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून या. म्हणता माशा गेल्या, मोहळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहुनी बोलते झाले हासोनी. वा खूप केलीस मेजवानी आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी, लड्डू भक्त येधवा. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर. कोणी न सहाय्य करणार, एका ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती. ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर. महाराज आणू का सोनार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया. आणवितो झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी गणित अंगावर, उठल्या तुमच्या साचार. याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले. अरे यातना काही अधिक घडले, डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा. त्या माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे एकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन. काठे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले, देहात शोधू लागले. कोटे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पहावया. महाराज बदले तयांना, काय ह्या वंध्या मैथुना. करी तसा तुमच्या नयना, काटे ते ना दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची. साक्ष ती ह्या गोष्टीची, मीच धावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागी रोधून धरले. तो काटे अवघेवरी आले, रुतलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार लोकानंदले फार. कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा. पुढे कणसे भाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली. अस्तमानी निघून आली मंडळी निजगृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला. आपल्या बंधूस भेटण्याला. श्री नरसिंगजी कारणे, हा कुतशाल्लीचा शिष्य मराठा जातीचा. कंठमणी विठ्ठलाचा, भक्तिबलाने झाला असे.
ता नरसिंगजीचे चरित्र मी भक्तिलीला अमृतात वर्णिले आहे इत्यंभूत. आता ते सांगणे नको. हे अकुट नामे नगर शेगावाहून साचार आहे 18 कोसावर ईशान्येला परियेसी. मनोवेगाचा सजून वारू निघते झाले सद्गुरू. जे पद्मताचे कल्पतरू श्री गजानन महाराज अकोटाच्या सान्निध्यासी एकाने बिडतरशा अरण्यासी. नरसिंग आहेर आहे अहर्निशी एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अश्वत्थ रातांजन वृक्ष जेथे उदेले लता त्या नाना जाती वृक्षा वेढून बैसले असती. तृण वाढले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत म्हणून आले औचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी पाणीच मिळे पाण्याशी विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे. गजाननासे पाहिले तेणे चित्त आनंदले स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमान वर्णवे की. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमर वसुदेव देवकीचा एक मुनी वसिष्ठ एक पाराशर ऋषी श्रेष्ठ एक जान्हवीचा काठ एक तट गोदेचा एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार एक वैनतेय एक कुमर सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा बैसते झाले असनी एका. हित गुजते करावया अनुभवते आपापले एकमेका कथिते झाले. नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा. या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला. या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगाठाया उपाधी दे नासावया वेड बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत 3 कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फले या 3 मार्गांचे एकची आहे अखेरीचे परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा तरी त्यासी तत्वाचा खरा बोधना होईल. योग क्रियावरून अलिप्त राहावे तयापासून कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहेसाची. आसक्ती कन्या पुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. या परी त्वा राहावे अपेक्षारहित असावे चित्तातून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही. तू मी आणि शेषशाही एक रूपा हो पाही जनजनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया आला समसी भेटावया ही तुझी केवढी दया उपमा याला देण्या नसे. प्रपंचमुळे अशाश्वत त्याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे मानी. तू कथिले जयापरी तैसा वागेन भूवरी मी जाणवरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा. देहे प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे व्हावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने तेच आहे आपणा कारणे निरालसपणे भूमीवरी. विनंती तुकीच खरी व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत तैसाच मी या कोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया अवघ्या आहेत योगक्रिया अवगत तुला पहिल्या पुन. पदन लाविता पाण्याप्रत योगी भरधाव वरुणी पळत क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसेही तुगुज उभयतांचे रात्रभरी झाले साचे भरते आले प्रेमाचे दोघांची असंगमी. खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु ते अवघे पोट भरू पुरा माझी फुटके तारू तारुण्यासी समर्थ नसे. पुरा माझी फुटके तारू तारण्यासी समर्थ नसे. दांभिकाचा बोलबाला जरी होतो जगी भला तरी त्यागणे आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साच वैरी नांदे ज्यांच्यात सदैव घरी सन्निधी सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाण काननी आले गजानन ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे या कोटाला. ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पहाया द्वय संतांसी. एकमेका ऐसे म्हणते चला चला रे सत्वरगती गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी.
या महोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले. नरसिंगासी पुसून भले, भेटना झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण, दर्यापुराच्या सन्निध जाण, येथे झाले शिष्यासह. दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तीरी व्रजभूषणा वास जेथे. श्रोते ही चंद्रभागा, पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी. या शिवर गावात व्रजभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत होते श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची, वराडी पसरली साची, याला भक्ती भास्कराची अत्यंतिक असे हो. प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार, उदयास येता दिनकर अर्घ्यदासी देतसे. पंच उशक्काला व्रजभूषण उठे भला, सारून प्रातर्विधीला अरुणोदयी स्नान करी. तेही शुद्धोदकांनी, ऐसा कर्मठ परिज्ञानी, मानमान्यता विद्वज्जनी, ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला, वाटे तपाचे द्यावयाला फल त्या व्रजभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञानजेटी, समोर नदीची या काठी आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पाही, प्रकाशिल्या दिशा दाही, कुकुटाचा आवाजही वरचे वरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे, जाऊ लागली अत्यादरे, भास्करासी सामोरे पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता, तमनी माला हा हा म्हणता, जैसा सभेस पंडितेता मूर्ख जाती उठवणी. ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती, बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार, ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराचे. ते व्रजभूषण तत्वता, झाला सूर्यासी अर्घ्य देता. तो हा पुढे ज्ञान सविता, त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज क्रांती, आजानुबाहू निश्चिती, दृष्टी नासाग्राच्या वरती स्थिर दयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षला मनी. संध्या सामान घेऊनी आला धावून जवळ त्यांच्या, अर्घ्य दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी. प्रदक्षिणा ही अखेरी त्याने घातली तयाला. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः, ऐशी नावे घेऊन पहा घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळली गजाननासी आदरे भली, न्यूनता ती नाही पडली कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर, मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे, दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्घ्य भला, तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी, ऐसे युगायुगी किती अवतार घेसी, झाल्यास दर्शन तुझे भयरोग चिंता नासे गजानन गुरु मज पावा आता. ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन, योगेश्वरे या आलिंगन दृढ दिदले त्या दोन्ही करे. माय जैसी लेकराला प्रेमे धरी पोटाला, ते व्रजभूषणाला धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर, आशीर्वाद दिदला थोर, सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषणा. कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल टाकीता भेटतो घननीळ, त्याच्या अंगीन लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेवी म्हणे, प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला. त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. ह्या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंश लादला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुधो वराडात. 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले परीन स्थिर राहिले, हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा. अकोटे अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर, चांदण्यांची न होणार मोजदात कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला, उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार, पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची. पेंडी लागी जैसा आळा तेवी पाटील गावाला, जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर, अन्नदानाशी येई पुर, अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटील पण आहे वाघाचे पांघरुण, ते जो घेई त्याला जन भिऊ लागते सहजची.
गाव करी ते राव न करी, ऐशी मराठी भीतरी म्हणे काहे साजरी, ती यथा तथ्य असे. त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पहावया. बोलेले बंकटलालासी, मी आता या मंदिरासी, राहीन जाण अहर्निशी, त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी, आता राहतो मंदिरासी, तू बोलाविशी ज्या दिवशी, तेवढ्या पुरता येईन तेच. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला, स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर, हेही राहिले निरंतर, प्रापंचिकाचे वगळून घर, कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी, जोरण बहादूर विरगाजी, ज्याने हिंदूंची रक्षिली बाजी, दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेमभार होते रामदासावर, परी सज्जन गडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा, हट्ट मुळीना धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा, यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता, हर्ष झाला समजता, भास्कर पाटील शुश्रूषे करता, जवळ राही निरंतर. हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, मुमुक्षुला दावोपथ संत चरण सेवेचा, शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोऽध्याय समाप्तः.